नमस्कार. आजचा विषय हॉर्लिक्स हरलं नाही, ग्राहक पुढे निघून गेले. कालचं यश उद्याचा सर्वात मोठा धोका कसा बनतं? सर, तरुण मार्केटिंग मॅनेजर थोडा घाबरत सीईओच्या कॅबिन मध्ये आला. सेल्स अजूनही चांगले आहेत. डिस्ट्रीब्युशन मजबूत आहे. ब्रँडवर लोकांचा विश्वास आहे. मग ब्रँड सतत चेंज बद्दल का बोलत आहे? सीईओ खिडकीबाहेर शांतपणे म्हणाला. सीईओ खिडकीबाहेर पाहत शांतपणे म्हणाला, कारण आपण अजूनही जिंकतोय, पण आपले ग्राहक बदलत आहेत. 3 सेकंद शांतता पसरली आणि त्या एका वाक्याने संपूर्ण मीटिंगची दिशा बदलली. काही वर्षापूर्वी भारतातील जवळपास प्रत्येक घरात एक दृश्य सारखंच होतं. शाळेला जाण्यापूर्वी आई गरम दुधात हॉर्लिक्स मिसळत होती. आजी प्रेमाने म्हणायची, हे पी, ताकद येईल. हॉर्लिक्स फक्त एक उत्पादन नव्हतं, ते आईची काळजी होती, घराचा विश्वास होतं, लहानपणीची आठवण होती. ब्रँडने बाजार जिंकला नव्हता, त्याने लोकांच्या मनात जागा मिळवली होती. पण एक दिवस ग्राहक बदलायला लागले. लोकांना लेबल वाचायला सुरुवात केली. फिटनेस इन्फ्लुएन्सर्स नवीन प्रश्न विचारू लागले. प्रोटीन किती आहे? शुगर किती आहे? इन्ग्रेडियंट्स काय आहेत? पूर्वी प्रश्न होता, हे आरोग्यासाठी चांगले आहे का? आता प्रश्न झाला, हे नेमकं कशामुळे चांगलं आहे? बाजार बदलला नव्हता, विचार बदलला होता. बोर्ड मीटिंग मध्ये 2 प्रस्ताव आले. पहिला, आपण जसं चाललोय तसंच चालू ठेवू. आई, मुलं, परंपरा, विश्वास हा आपला मजबूत पाया आहे. दुसरा प्रस्ताव, ब्रँडला नव्याने घडवू. प्रोटीन, फिटनेस, यंग प्रोफेशनल्स, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. दोन्ही पर्याय योग्य वाटत होते, पण दोन्ही एकत्र निवडता येत नव्हते. ही जाहिरातीची निवड नव्हती, ही भविष्याची निवड होती. सीईओने सर्वांना एकच प्रश्न विचारला, आज आपण हॉर्लिक्स लॉन्च करत असतो तर अगदी हाच ब्रँड बनवला असता का? खोलीत पुन्हा शांतता. कारण इतिहास विसरून विचार करणं हेच सर्वात कठीण लिडरशिप स्किल असतं. त्या दिवशी सीईओला एक गोष्ट स्पष्ट झाली. समस्या कॉम्पिटिशन नव्हती, समस्या कस्टमर एक्सपेक्टेशन होत्या. मोठ्या कंपन्या स्पर्धकामुळे हरत नाहीत, त्या हरतात कारण ग्राहक त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने बदलतात. ही गोष्ट फक्त हॉर्लिक्सची नाही, प्रत्येक उद्योजकाची आहे. तुमच्याकडे एखादं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट असेल, एखादी सर्व्हिस, एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी, एखादा लॉयल कस्टमर, हळूहळू तुम्ही त्या यशाच्या प्रेमात पडता आणि क्युरिओसिटीची जागा कम्फर्ट घेतं, इनोव्हेशनची जागा हॅबिट घेतं आणि बिझनेस एक दिवसात नाही तर हळूहळू अप्रासंगिक व्हायला लागतो. खरे लीडर्स कालच्या यशाचं संरक्षण करत नाहीत, ते उद्याची तयारी करतात. जर मी त्या बोर्डमध्ये असतो तर मी एक गोष्ट सुचवली असती, जुना विश्वास जपा, पण नवीन ग्राहकांसाठी नवीन दिशा तयार करा. आई आणि मुलांसाठी असलेला विश्वास तसाच ठेवा, पण फिटनेस आणि प्रोटीन शोधणाऱ्या तरुणांसाठी नवीन पोर्टफोलिओ तयार करा. भूतकाळ मिटवू नका, त्यावर भविष्य उभारा. आज तुमच्या बिझनेसकडे पहा. स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, मी अजूनही कालच्या ग्राहकासाठी काम करतोय का, की आजच्या? दुसरा, माझं सर्वात मोठं यश माझा सर्वात मोठा अडथळा तर बनत नाही ना? आणि तिसरा, आज मी बदललो नाही,
तर बाजार मला उद्या बदलायला भाग पाडेल का? लक्षात ठेवा, झाड जगतं कारण ते प्रत्येक ऋतूनुसार बदलतं. बिझनेस सुद्धा तसंच असतं. जे ब्रँड फक्त इतिहास जपतात ते आठवण म्हणतात. जे ब्रँड इतिहासाचा आदर करतात ते भविष्य घडवतात. तेच कालातीत बनतात. धन्यवाद.